सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये. कलाकार शो मध्ये नेहमी आपल्याला वेगळे कलाकार भेटायला येतात. इन्स्पायरिंग जर्नी असते आणि त्यांचं काम जसं सुरू असतं त्याचा आनंद आपल्याला मिळत असतो. पण आज देर इज समथिंग स्पेशल बिकॉज या व्यक्तीला मी माझ्या कॉलेजच्या टाइम पासून काम करताना बघतोय आणि खऱ्या अर्थानं इट्स ऑलवेज बीन दॅट इन्स्पिरेशन. जेवढे पल्लेदार वाक्य तुमच्या स्क्रिप्टमध्ये द्या तो लिलयापणी त्याचे पार पाडतो आणि तसंच काम तो आजही या मालिके क्षेत्रात, या सिने क्षेत्रात आणि या नाट्यसृष्टीत करतोय. संग्राम आपल्यासोबत. संग्राम भाई, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू भाई, थँक्यू सो मच. वेलकम टू कल्ला आणि कार शो. आणि इट वॉज ओव्हर ड्यू आणि आज तो होतोय. सो सगळ्यात पहिल्यांदा गप्पाना संग्राम भाई या गाडीचं असणार. ओके, सो कधी गाडी हाती आली, कधी ड्रायव्हिंग करू लागला, ती कुठली गाडीच्या संग्राम समय यांचे अनेक आठवणी आहेत, प्लीज सांगा मला. खरं तर माझ्या अनेक आठवणी 2 गाड्यांबरोबर आहेत. सगळ्यात आधी मी लहान असल्यापासूनच सांगेन. प्लीज. लहान असताना आपल्याकडे एक पांढरी फियाट होती आणि अनफॉर्च्युनेटली काही वर्षांनी ती जुनी झाली आणि ती माझ्यासमोर स्क्रॅप मध्ये गेली. सो ती आपल्या घरासमोर तोडून ती खडी करून गाडी साधारण घेऊन गेले. सो तेव्हा मी ठरवलं होतं की मी कधी जेव्हा गाडी घेईन तेव्हा मी पांढरी गाडी विकत घेईन. आणि मग घरी ऑल्टो होती आपल्या, पण आई बाबा मला कॉलेज पासून किंवा मी कामाला लागल्यावर पण गाडी द्यायचे नाही हातात. हा, स्ट्रिक्ट पेक्षा ते म्हणायचे बसनी जा, धक्के खा, तो फील घे, बस काय असतं, कष्ट करणं. मडला रात्री शूटिंग संपल्यावर आता बस नाही, आता काय, मग 2 बस बदलून ठाण्याला ये, त्या कष्टाची तुला जाणीव असू दे. असं नाही की तुला आम्ही गाडी देतोय आणि तू गाडीतून माझाच जातोय. सो नंतर ऑल्टो घेऊन मी जायला लागलो. त्यांना ते कळलं की हा करू शकतो मॅनेज, कधी देऊ न करो पण गाडी उद्या नाही परवडत, त्याची वेळ आली तर हा करू शकतो मॅनेज. हा त्यांना कॉन्फिडन्स आल्यावरती मग मी गाडी न्यायला लागलो ऑल्टो. सो ऑल्टोवर मी खूप मजा केली आहे. त्याच्यानंतर मी पहिली जी गाडी घेतली तेव्हा मी 21 वर्षाचा होतो, तेव्हा मी स्कॉडा रॅपिड घेतली होती. आणि त्यात मी खूप मजा केली कारण नवीन कॉलेज संपलेलं असतं आपलं आणि आपल्या मित्रांनी घेतलेली पहिली गाडी अशी ती गाडी असते ना. सो सगळ्या बरोबरच्या लोकांना त्याची एक्साइटमेंट असते आणि एक वेगळं सेलिब्रेशन असतं की भाईने गाडी खरीदली, भाईने नाही गाडी. तो तसं मग ते एक मजा होती स्कॉडाची. आणि स्कॉडा नंतर माझी आता क्रेटा आहे, परत ती पण व्हाईटच आहे. आणि अजून एक गंमत म्हणजे आपल्या ऑल्टोचा नंबर 750 होता गाडीचा, ज्याची टोटल 12 होते आणि 12 माझ्या वडिलांचा वाढदिवस असतो 12 मे. सो त्याच्यानंतरच्या सगळ्या गाड्या आपल्या 750 नंबरच्या आहेत. हा, तो गाड्यांची अशी मजा आहे. पण मला सांगा ना, तो कुठला प्रवास आहे किंवा ती कुठली गाडी आहे ज्याने असंख्य तुमच्या गोष्टी पाहिल्यात, मध्ये प्रॉफिट्स असेल, लॉसेस असतील, इमोशन्स असेल, फन असेल, त्या गाडीने सर्व गोष्ट पाहिली? मला वाटतं ती स्कॉडाच असेल, स्कॉडा रॅपिड. कारण आपण लहान असतो आणि काम करायला लागतो तेव्हा खूप वेगवेगळ्या फेजेस मधनं आपण लाईफ मध्ये जात असतो. नवीन नुकती कॉलेज संपून म्हणजे गाण्यांची पण चव बदलायला लागते. नवीन गाणी आपल्याला आता वेगळीच गाणी आवडू लागली आहेत असं जाणवायला लागतं. जशी ती वयाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत जाते टेस्ट, तशी ती टेस्ट बदलत जाते. नवीन अनुभव यायला लागतात, चांगले वाईट, हार्ट ब्रेक्स होतात, नवीन काहीतरी शिकायला मिळतं, सक्सेस नव्याने आयुष्यात येतं, फेल्युअर येतं. ते सगळं त्या स्कॉडानी खूप बघितलं आणि स्कॉडानी मला खूपदा वाचवलंही आहे. काही सिच्युएशन्स मधनं की ज्या ड्राईव्ह करताना आपल्या अंगावर येऊ शकतात अशा सिच्युएशन्स मधनं त्या गाडीने मला वाचवलं पण. सो ती गाडी काढताना ना मला असं वाटलं होतं की परत स्कॉडा रॅपिडच घेऊ का. म्हणलं की नवीन मग गाडी घेतली असं आपल्याला वाटणार नाही की आपण नवीन गाडी विकत घेतली. सो मग मी क्रेटा घेतली. बट ती ज्या गाडीची आपण गप्पा मारतो अशी ती गाडी होती माझी. आणि तेव्हा आपल्या वेळेला बॅटमॅन फिल्म हिट होती ना, डार्क नाईट, त्यामुळे मी त्या गाडीला बॅटमोबिल म्हणायचो. बॅटमोबिल जी आपण बॅटमॅनची जी गाडी आहे ना, जी गाडीची गप्पा मारतो की काय कशी आहेस तू, चल जाऊया, तशी ती गाडी होती. पण ना आता संग्राम आपल्या सोबत आहेत आणि ना संग्रामभाई सोबत असताना मला खरंच वाटतं ना की कलावंत ना नेहमी ऑलराऊंडर असतो, त्याच्यामधून एक ते आहेत. म्हणजे ते गाणं गातात का, तो हो ते गातात. आणि आज आपण प्रवासाला निघालोय आणि आज कार्यक्रमाची सुरुवात आहे, त्यामुळे गाडीत बसल्यानंतर गाणी लागली नाहीत असं आपल्यासोबत होत नाही ना. आपलं प्रेम आहे ज्यांना. आणि मला माहितीये तुम्हाला रहमान आवडतात, तुम्हाला नाट्यसंगीत आवडतं. सो जर मी विचारू, जर गाडीत बसल्यानंतर पहिलं गाणं जर तुम्हाला गुणगुणायला लागलं, ते गाणं कुठलं असेल आणि का? आत्ता म्हणशील स्पेसिफिकली मला, म्हणजे जसं क्लायमेट असेल आणि जसं आपला मूड असेल तसं गाणं सुचतं.
जसं आता छान रिमझिम बाहेर पाऊस पडतोय आणि आपल्या बाजूला ग्रीनरी आहे, Right. तर मला नेहमी पाऊस पडला की आणि मॅगी असेल हातात तर हा, हा, मला हा, हा, क्या ते बात. गाणं आठवतं. भिजलेल्या क्षणांना आठवणीची फोडणी, हळदीसाठी आसुसलेले हळवे मनान कांती, आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे. या बात आहे. आणि कार्यक्रमाची सुरुवात पण इतकी भारी झाली आहे आणि तुम्ही आता कांदे पोहे लक्षात दिलेत, त्यामुळे मला आता कांदे पोहे आज खावे लागतील असं वाटतं. पण संग्राम, या सगळ्यानंतर ना प्रत्येक कलाकाराचा ना एक ब्रेक थ्रू मोमेंट असतो. म्हणजे डॉक्टर विजयभाई मेहता नेहमी आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगायचं की एव्हरी ऍक्टर हॅज अ ब्रेक थ्रू मोमेंट, आणि ती त्याच्यासाठी स्वप्नवत असतं. ते त्याला कधी मिळेल, कुठे मिळेल, केव्हा मिळेल हे तो ऍक्टर किंवा तो दिग्दर्शकही सांगू शकत नाही, पण त्याला ते मिळतं. जर मी तुम्हाला विचारलं की तुमच्या या क्षेत्रातला तुमचा ब्रेक थ्रू मोमेंट तुम्हाला कोणता वाटतो, की जेव्हा संग्रामाईंना वाटलं की हे क्षेत्र माझं आहे, मी या क्षेत्रात काम करणार आहे, ह्याच्यातले हायस्ट लोस सगळे मला माहिती आहेत आणि ह्याच्यातूनच माझी काय तूप, रोटी, पुरणपोळी सगळे मी कमवणार, कधी तुम्हाला वाटलं, कधी तुम्हाला जाणवलं? मला वाटतं मी म्हणजे हा विचार कधी केलाच नाही का, कारण मी हे प्राऊडली सांगतो किंवा माझे बाबा हे प्राऊडली सांगतात की माझा मुलगा ग्राउंडवर कमी आणि स्टेजवर जास्त खेळलाय. सो मला लहानपणापासून दुसरं काही माहितच नव्हतं. मला हेच माहित होतं की आपण ऍक्टर होणार आहोत, आणि नॉट बिकॉज मला घरचे सांगतायत, बट बिकॉज मला तेच आवडायचं. मी लहानपणापासून बाबांच्या नाटकांना जायचो, मग त्यांनी डिरेक्ट केलेलं नाटक असेल, त्यांनी काम केलेलं नाटक असेल, अश्रूंची झाली फुलेचे असंख्य, प्रभाकर पणशीकर काम करत असताना, रमेश भाटकर काम करत असताना असंख्य प्रयोग मी विंगेतनं पाहिलेत. तो मी नवेचे असंख्य प्रयोग मी विंगेतनं पाहिलेत. सो आय एम ब्लेस्ड की मला बाबांमुळे या सगळ्या माणसांना इतक्या जवळून बघता आलं, त्यांच्याकडून शिकता आलं. त्यामुळे कधी सेकंड थॉट नव्हताच की या पलीकडे मी दुसरं काय करणार आहे हे मला कधी माहितच नव्हतं. आणि करिअर वाईज ब्रेक थ्रू म्हणशील तर रोल्स खूप वेगवेगळे किंवा चांगले चांगले बाय गॉड ग्रेस मला मिळाले, की जसं विवेकानंद असतील, शंकर महाराज असतील, छत्रपती राजाराम महाराज असतील, किंवा पुढचं पाऊल असेल, बाप माणूस असेल. चांगले शोज, खूप वेगळे कॅरेक्टर्स. आता माझा जो शो सुरू आहे सौभाग्यवती वृंदामोहन, त्यात मी डबल रोल करतो. सो एका ऍक्टरला अजून काय हवं असतं रे, की एका शो मध्ये तुला 2 शेड्स प्ले करायला मिळत आहेत, जिथे युजली आपले फिमेल ओरिएंटेड शोज असतात, पण स्टील तुला पण तेवढं वेटेज आहे आणि तुला ऍक्टर म्हणून काहीतरी दाखवण्याची संधी मिळते. सो मला रोल्स खूप चांगले मिळत गेले. बट एक ब्रेक थ्रू म्हणशील की बॉस अभी मजा आ रहा है, तो वो शायद मैं अभी भी ढूंढ रहा हूँ. म्हणजे त्याचे मी अजूनही शोधात आहे, कारण मला वाटतं तो जर मिळाला ना तर मग मी सॅटिस्फाईड राहीन. ते मला नको, आणि ते मला वाटतं कुठल्याच कलाकाराला नको असतं सॅटिस्फाईड राहणं, नाहीतर मग त्या प्रवासाला काही मजा नाही पुढची. सो ट्रू. पण ना आता तुम्ही त्या मालिकेचा उल्लेख केला आणि आता आपण रिसेंट गोष्टीविषयी बोलूया. जी मालिकेबद्दलचे गप्पा गोष्टी आम्ही ऐकतोय, एक अशी मालिका ज्याच्याबद्दलचे प्रमोशन्स हे प्रत्येक मेट्रोमध्ये, प्लाझाच्या वर सगळीकडे पाहायला मिळतात. आणि मला खरं संग्राम असं वाटतं ना की तुम्हाला ना या टेलिव्हिजन क्षेत्राने कधी नाराज नाही केलं कधी तुम्हाला, आणि असं कधीच झालं नाही की संग्रामबाई तोच रोल करतात, जे खूप मोनोटोनस होऊ शकतं ऍक्टर जो कंटिन्युअस टेलिव्हिजन काम करतो. बरोबर. पण यू आर वन ऍक्टर ज्यांनी, जसं तुम्ही आता मालिकेचा उल्लेख केलात, तुम्ही पौराणिक गोष्टी केल्यात, तुम्ही ऐतिहासिक गोष्टही केलीत, तुम्ही आजची गोष्ट देखील करताय आणि डबल रोल पण करताय. हाऊ हॅपी आर यू आणि हाऊ लकी की तुम्हाला निर्माते, दिग्दर्शक मालिकेचे तुमच्याकडे वेगळ्या नजरेतून पाहतायत. हाऊ लकी तुम्हाला फील होतोय? एक्स्ट्रीमली लकी. कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता सन मराठी बद्दलच जर बोलायचं झालं, मी आता शो करतोय म्हणून, मी शंकर महाराजांची मालिका योग योगेश्वर जयशंकर कलर्सवर करत होतो. ती मालिका संपली आणि त्याचं शूटिंग संपल्यावर पुढच्या 10 दिवसात मी मुलगी पसंत या नावाची सन मराठीची मालिका करत होतो, ज्यात चॉकलेट बॉय आणि एक बिझनेस मॅन असं ते कॅरेक्टर होतं. सो सन मराठीने हा विचार नाही केला की यांनी आत्ताच एक मायथो शो केलाय आणि लोकांच्या मनात ती इमेज असेल, कारण मला अजूनही त्या नजरेतून बघणाऱ्या प्रेक्षकांचं प्रेम मिळत राहतं. अजूनही माझ्या फोटोजवर जयशंकर किंवा माझा शंकर अशा कमेंट्स येतात आणि तेवढी लोकांची महाराजांवर श्रद्धा आहे. पण हा विचार चॅनलने नाही केला की याला लगेच चॉकलेट बॉयवाल्या रोलमध्ये ऍक्सेप्ट करतील का, आणि म्हणून याचं श्रेय मी त्या वाहिन्यांना आणि त्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना देतो की त्यांनी हा विचार नाही केला. कारण कसं आहे ना, हा पूर्णपणे नशिबाचा
भाग आहे की आपल्याला आपला त्या रोलच्या वेळी विचार होणं आणि ते सगळं जुळून येणं, आपली ऑडिशन त्यांना आवडणं आणि आपलं कास्टिंग होणं हा कम्प्लिटली नशिबाचा भाग आहे. पण त्याच्या आधी त्या कास्टिंग करणाऱ्या माणसांचं कौतुक आहे की त्यांनी कुठेही स्वतःला ब्रॅकेटमध्ये बसवलं नाही की नाही अभि नाही इसको रुकाते Right. लगेच नको. सो ह्याचं कम्प्लिटली श्रेय माझ्या नशिबाला आणि त्यांना आहे की त्यांनी माझा विचार केला लगेच वेगवेगळ्या भूमिकांसाठी. पण ना या सगळ्यानंतर आता तुम्ही त्याचा उल्लेख केला, पण ना जेव्हा आपण मायथॉलॉजिकल सिरियल करतो किंवा मला एकदा देवदत्त नाके म्हटलेलं की प्रचंड जबाबदारी, हे सोपं नाहीये हो. की आपल्याला लोक आपल्या मालिकेनंतरही त्याच रूपाने पाहत आहेत. हो. म्हणजे कलाकारासाठी ती गोष्टच वेगळी न्यारी आहे हो. की आपल्याला त्या लोकांनी आपल्या नजरेत आपल्या मनात घर करणं आणि त्याच्यानंतर आपल्या देवघरात पण आपली एक जागा करणं, म्हणजे हे काहीतरी तुम्ही सुद्धा त्या गोष्टीला पाहिलं असेल, त्यांनी पाहिलं असेल. कसं काय या गोष्टीकडे तुम्ही बघता पाहता, कसं काय या गोष्टीकडे कलाकार म्हणून पाहायचं आणि कसं काय या गोष्टीकडे माणूस म्हणून पाहायचं? मला वाटतं त्याच्यातून सगळ्यात अवघड गोष्ट आहे की ते सगळं पाहूनही ग्राउंडेड कसं राहायचं. एक्झॅक्टली. कारण जेव्हा म्हणजे दोन खूप इंटरेस्टिंग किस्से आहेत. मी विवेकानंद करत असताना एक पार्किन्सन्स झालेल्या काकू होत्या ज्या पूर्ण थरथरत मला भेटायला आल्या आणि त्यांना काही करून मला नमस्कार करायचा होता. त्यांना वागताही येत नव्हतं पण मी त्यांना धरत होतो आणि त्या वाकत होत्या. आणि तेव्हा मी 19 वर्षाचा होतो रे. तर हे कसं रिसीव्ह करायचं आपल्याला माहित नसतं तेव्हा. मला तेव्हा भीती वाटायची की आता काय करू. तर शंकर महाराज करताना सुद्धा महाराजांवर लोकांची इतकी श्रद्धा आहे. एक खूप ट्रिमेंडस किस्सा आहे माझ्या आयुष्यातला. मी मागे तिकडे एक चहाचं दुकान होतं, तिकडे माझी स्क्रिप्ट वाचत चहा पीत उभा होतो गेटअप मध्ये, सीनच्या मध्ये वेळ होती आणि एक काका स्कूटरवरनं आले आणि त्यांनी मला बघितलं आणि इकडे आहेत ते म्हणाले आणि त्यांनी चालती स्कूटर सोडून दिली आणि ते चालती स्कूटर सोडून पळत माझ्याकडे आले आणि ते थरथरत होते, कम्प्लिटली थरथरत होते आणि ते माझ्याकडे असे बघत उभे होते खूप वेळ थरथरत. तर मी म्हटलं की काका तुम्हाला बीपीचा वगैरे त्रास आहे का, तुम्ही बसा इकडे, कारण ते शिवर होत होते रे. तर ते एवढ्या झोन मध्ये होते. ते म्हणाले तुम्हाला कसं कळलं मला बीपीचा त्रास आहे. तर म्हटलं अहो नाही तसं काय नाही, तुम्ही थरथरताय आणि आपल्याला माहित असतं बीपी पेशंटचे एकंदर सिम्पटम्स, म्हणून मला कळलं, तर तुम्ही बसा प्लीज. तर ते बसले, मी त्यांना साखर वगैरे दिली. नंतर त्यांनी ना माझ्याशी एक क्षण पण आय कॉन्टॅक्ट सोडला नाही आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात महाराजांमुळे आलेले अनुभव ते मला सांगत होते. पण ते उल्लेख करत होते की तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं असं झालं, तुम्हाला मी पहिल्यांदा त्या देवळात बघितलं होतं तेव्हापासून मी तुमची भक्ती कर. सो ते माझा उल्लेख करत होते महाराजांविषयी बोलताना आणि मला कळत नव्हतं की मी रिसीव्ह कसं करू, मी त्यांच्याशी काय बोलू. तुला सांगू, आपण किती वर्ष काम केलं ना तरी ही सिच्युएशन कशी टॅकल करायची हे कुठल्याही कलाकाराला समजत नसेल. आणि त्याच्यानंतर मी एवढंच करायचो, मी महाराजांचा आम्ही एक तिथे मठ छोटा तयार केला होता सेटवर आमच्या, जिथे आम्ही जाऊन कोणी ना कोणी आपल्या स्वेच्छेने जाऊन उदबत्ती कधीतरी लावून मठात बसायचं, शांत गप्पा मारायच्या, पीसफुल वाटायचं. सो मी तिकडे जायचो. सब आपका है, ले लो, मेरे को इसमें से कुछ नहीं चाहिए, जो आपको इसमें से अच्छा लगे वो मेरे को आप आपके हिसाब से दे दो, ये मेरा नहीं है. सो प्रत्येक वेळेला माझं हे नाही आहे हे आपण स्वतःला पण सांगणं गरजेचं आहे कलाकारांनी, तर ते तुमच्या डोक्यात जात नाही असं मला वाटतं. आणि आय एम फॉर्च्युनेट की माझ्या घरी अशी दोन माणसं आहेत की जी मला आजही कामावर निघताना सांगतात की नीट वागा, सगळ्यांची डोक्यात आवाज जाऊ देऊ नको अजूनही, की कोणाशी उद्धटपणा करायचा नाही. तर त्यांना माहिती आहे एवढी वर्ष मी कसं आहे, पण स्टील ते मला त्याची जाणीव करून देतात. कारण ना जेव्हा माणूस अदरवाईज वागायला लागतो त्याचं त्याला समजत नाही की तो चुकीचं वागतोय, पण ते जवळच्या माणसांना समजायला लागतं. सो ती वेळच येऊ नये म्हणून माझे आई वडील मला अजूनही सांगतात की नीट वागा, सगळ्यांची व्यवस्थित वाग, व्यवस्थित बोल, जमिनीवर राहा, हे अजूनही ते सांगतात. सो कोणीतरी ते सांगणारं असायला हवं जवळ आपल्याला, मला वाटतं. पण या सगळ्या भूमिका केल्यामुळे, म्हणजे आता राजाराम महाराजांच्या मुळे व्यक्तिरेखा केलीत आणि या सगळ्या भूमिका केल्यामुळे आयुष्यात काही बदल होतो का? त्यांचं काहीतरी राहतं आपल्याकडे, त्यांचं चांगलं, त्यांचे विचार काही अगदीच बदल होतो. म्हणजे मी आता सांगतो ना की एक मी फार आध्यात्मिक असं क्लेम नाही करत, बट त्या गोष्टीची मला आवड आहे की जसं एका सर्टन एज मध्ये एक सर्टन मॅच्युरिटी यायला लागल्यावर आपल्याला काही प्रश्न पडायला लागतात, ते पडायला हवेत प्रत्येकाला, की आपल्या लाईफचं पर्पज काय आहे. बेसिक प्रश्न की हे आपण एखादी गोष्ट करतोय, समजा तू एखाद्या देवाची श्रद्धा करतोय, तर तू हे का करतोय, हे तू नक्की कोणासाठी करतोय, हे तुझं तुला माहित असायला पाहिजे. सो हे प्रश्न मला वाटतं मला विवेकानंद केल्यानंतर थोडेसे पडायला लागले आणि शंकर महाराज केल्यानंतर खूप जास्त पडायला लागले. त्याच्यामध्ये मी जत्रा नावाचा शो करायचो एबीपी माझासाठी, त्यात मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जत्रा अँकर करायचो, होस्ट करायचो. बरोबर. तर त्यात मी इतकं जवळून ते बघितलं ना, लोकांचं जे प्रेम आहे की लाखोच्या संख्येने भक्तिभावाने जाणारे लोक
मग भक्तीची प्रत्येकाची क्लॅरिटी आहे का, की भक्ती म्हणजे काय याची क्लॅरिटी तुम्हाला आहे का, हे प्रश्न आपल्याला पडायला लागतात. आणि ज्याची बरीच उत्तरं मला शंकर महाराज मालिकेतून मिळाली. का माहितीये, कारण आपण कधी कधी म्हणतो ना की हे माझ्याकडून करवून घेतलं. जसं ती जी फिलॉसॉफी लिहून यायची, महाराजांना जे म्हणायचंय ती मला समजल्याशिवाय मी कशी डिलिव्हर करणार. मग त्याच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या असायच्या प्रत्येक सीन मध्ये. सो कधी प्रिंटिंग मिस्टेक होऊ नये, झाली असेल बाबा आणि आपल्याकडनं काही चुकीचं बोललं जाऊ नये म्हणून मी ज्ञानेश्वरी माझ्या बरोबर कॅरी करायला लागलो. का तर आपण क्रॉस चेक करूया एकदा, कारण लोकांना माहिती आहे तोंडपाठ ज्ञानेश्वरी असलेले अनेक लोक आहेत. जो आपण एखादं ओवी चुकीची म्हणली तर त्यांना ते लगेच कळेल, नाही हा शब्द चुकीचा बोलला आणि महाराजांच्या तोंडी ती चूक होणं हा लोकांना अपेक्षित नाही, त्यांचा संताप होऊ शकतो. सो मी ते क्रॉस चेक करायचो. मग आता तू जर ओवी म्हणतोय तुला त्याचा अर्थ कळला पाहिजे, म्हणजे तुझ्याकडनं करवूनच घेतलं ना जबरदस्ती सगळं, की तू वाच भाई, तू त्याचा अर्थ समजून घे, तू लोकांना समजवायच्या आधी काय म्हणायचंय ते स्वतः आत्मसात कर, मग लोकांना समजव. सो म्हणून मी म्हणतो की काही गोष्टी करवून घेतल्या माझ्याकडनं. माझा गोष्टींकडे बघण्याचा खूप पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज झाला त्याच्यानंतर. एक काहीतरी कॉन्स्टंट आपल्या मागे आहे, शिवाय जे काही आहे ते आपल्या आतच आहे. ह्या सुद्धा गोष्टीची एक क्लॅरिटी मिळाली आणि बराच पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज झाला माझा गोष्टींकडे बघण्याचा. पण या सगळ्यानंतर आता ना आपण त्या गोष्टीकडे येऊया ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप अशा ठामपणे द पिलर्स ऑफ युअर लाईफ इज युअर मॉम अँड डॅड. आणि जे त्यांना ओळखतात, जे त्यांचे मित्र परिवार आहेत, ते त्यांचे पण आई वडिलांसारखेच आहेत, मला माहिती आणि खूप जवळच राहत आहेत. पण या सगळ्यानंतर मी जर तुम्हाला विचारलं ती कुठली गोष्ट आहे की तुम्हाला त्यांच्यातली आत्मसात करायला आवडेल सांगा. म्हणजे बाबांमधली एक गोष्ट आणि आईमधली एक गोष्ट जी तुम्हाला असं वाटतं की ती आहे, असेल नसेल तुम्हाला माहिती नाही, पण ती आत्मसात करायला एक ना एक दिवस आवडेल, की त्यांचा स्वभाव गुण असेल, त्यांचं काम करण्याची पद्धत असेल. दोघांची एक सांगायची असेल तर कुठली असेल? मला वाटतं बाबांच्यातलं फायटिंग स्पिरिट आणि ऑलवेज बी. हा खूप अप्स अँड डाऊन्स पाहिलेत त्यांनी आणि एक्स्ट्रीम लेवलला, म्हणजे 99% 1% लोकांबरोबर होईल अशा गोष्टी आमच्या फॅमिली बरोबर घडत राहतात, ज्याला आम्ही आता युज टू झालोय. की जसं आता तुला सांगतो, आता 2 महिन्यापूर्वी आपल्या घरात आग लागली, सगळं किचन जळून गेलं, सगळ्या वस्तू जळून गेल्या. पण त्यांना दोघांना काही झालं नाही, ते दोघं घरातच होते. त्यांना कळलं की आपल्या आटोक्या बाहेर चाललंय. सो ते बाहेर आले आणि लकीली बाहेर काम चालू होतं रेनोव्हेशनचं, बिल्डिंगचं, त्यामुळे आत त्यांनी पाणी वगैरे मारून ती आग विझवली. बट हे नॉर्मली असं प्रत्येकाच्या घरात होत नाही ना, की घरच पेटलं. मग आता आम्ही त्याला एवढे युज टू झालोय की आम्ही संध्याकाळी ती सगळी आग विझल्यावर जेवायला बाहेर निघून गेलो. आधी जेवूया शांत कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन, मग बघू काय करायचं. सो आम्ही या सिच्युएशन्स आम्ही आता खूप तर ते मला वाटतं बाबाचं फायटिंग स्पिरिट आहे. आणि आईकडनं मी विचारशील तर सॅक्रिफाईस करणं शिकलोय, कारण तिने तिच्या लाईफ मध्ये स्वतःच्या खूप गोष्टी अनेक वर्ष सॅक्रिफाईस केल्या आणि त्याशिवाय काही मी घडलो नसतो. म्हणजे माझी 10वी होईपर्यंत तिने स्वतःच्या करिअरकडे अजिबात लक्ष दिलं. तिने सगळं सोडून दिलं की नाही आता माझा फोकस हा आहे. अभिनेत्री असून, हो इतक्या भारी सशक्त अभिनेत्री, गायिका असून ती अनेक वर्ष सेमी क्लासिकल गाणं शिकलेली आहे आणि तिने सगळं करिअर बाजूला ठेवून दिलं आणि माझ्याकडे लक्ष दिलं की आता मी इंग्लिश मिडियमला आहे तरी माझी मराठी भाषा चांगली असली पाहिजे. सो त्यांनी विचार तेव्हा केला होता की बाबा असं नको की मुलाला इंग्रजी बोलता येत नाहीये, 4 लोकांच्यात गेल्यावर कॉन्फिडन्स नाहीये इंग्रजी बोलण्याचा, म्हणून त्यांनी मला इंग्लिश मिडियम मध्ये घातलं. पण त्यांनी ही जबाबदारी घेतली की नाही, त्याची मराठी शुद्ध असेल याची जबाबदारी मी घेते. सो माझ्या मागे ती कायम राहिली की काय संस्कार आपल्या मुलावर झाले पाहिजे. जेव्हा तो 10 लोकांच्यात जातो तेव्हा त्याच्या संस्कारांमुळे तो माणूस म्हणून आवडला पाहिजे लोकांना आणि ज्याचा प्रत्यय आपल्याला कायम येत राहतो रे. आपण जेव्हा काम करायला जातो आणि 4 लोक आपल्या वागणुकीचं कौतुक करतात त्याचं श्रेय आपल्या आई वडिलांना जात असतं, कारण जसं आपलं अपब्रिंगिंग आहे तसे आपण 4 चौघांच्यात वावरत असतो. आणि मग माझं कॉलेज जेव्हा संपत आलं तेव्हा मी तिला म्हटलं की मम्मा आता तू तुझं कर, आता तू काम सुरू. आणि त्यानंतर तिने काम सुरू केलं आणि तेही छान सुरू. हा म्हणजे तू विचार कर, त्यानंतर तिने 40-50 शोज केले. सो तिने जर ते मी लहान असल्यापासून एखादीने केले असते बाबा कुठे प्ले स्कूलला ठेवून किंवा काय, तर कदाचित तिचं करिअर वेगळं असलं असतं. पण त्याची तिला खंतही नाहीये, ही मोठी गोष्ट आहे की त्याची तिला खंत नाहीये की यार मी काहीच केलं नाही. तिला माहिती होतं की मला हे करायचं होतं, मला माझ्या मुलाला मोठं करायचं होतं आणि ते मी केलंय. सो शी इज हॅपी अबाउट दॅट. वेन यू कम टू द एंड ऑफ द शो माझे 2 प्रश्न आहेत आणि ते प्रश्न असे आहेत की ना आपण नेहमी असं म्हणणं सांगणार म्हणजे तुमच्या आता एवढ्या बोलण्यात मला एक गोष्ट कळली ना, प्रॉफिट्स अँड लॉस हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच.
मी नेहमी काही लोकांना सांगत असतो की ना, प्रत्येक माणसाचा एक सिनेमा असतो, जो त्याचा सिनेमा, ज्याचा तो हिरो तो असतो. बरोबर. त्याच्या आयुष्यात विलन असतात, त्याच्या आयुष्यात गुड थिंग्स असतात, त्याच्या आयुष्यात अभि तो पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त, हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. करेक्ट. पण आता तुमच्याशी बोलताना मला असं कळलं ना, की जर तुमच्या आयुष्यात कुठला हॅपी नोट असेल तर ही संग्रामबाई तसेच आहेत. जर कुठला तरी मोठा लॉस झाला असेल की बाबा आता मी काय करू, तेव्हा पण संग्रामबाई तसंच आहेत. म्हणजे जे तुम्ही उल्लेख केलात की किचन जळलंय, दुसरं कोणीतरी असतं तर इट वॉज थैथयाड केलं असतं की आता हे लावायचं आपल्याला, नंतर बघू. बट यू गाईज वेंट टू हॉटेल फॉर डिनर ऑर समथिंग. हे तुमच्या अपब्रिंगिंगमुळे, तुम्ही तुमच्या वडिलांना, तुमच्या मम्माला करणारा स्ट्रगलमुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी आज करू शकता. हा पीस ऑफ द माइंड येतो कुठं? मला वाटतं मी नेहमी सांगतो हे की मी कधी स्ट्रगल नाही केलं. म्हणजे माझ्या आई वडिलांच्या पुण्याईनी मला कधी स्ट्रगल करावं लागलं नाही. आपल्या डोक्यावर छत आहे, 2 वेळेला खाणं आहे. सो मी प्रत्येकाला हे म्हणतो की जे बाहेरून कलाकार इथे येतात, ज्यांना घराचं भाडं भरायचं आहे, महिन्याचं राशन भरायचंय, स्ट्रगल त्यांचा आहे. आपण स्ट्रगल म्हणजे काय केला की ऑडिशन्स दिल्या, आपण काम नाही असेल तर कदाचित वर्षभर घरी बसलो. ह्याला काय स्ट्रगल नाही म्हणू शकत. म्हणजे जसं माझ्यासाठी सक्सेस म्हणजे मला गरजेपुरते पैसे मी कमवत असेल, माझं कलाकार म्हणून 4 लोक जे बघतायत त्यांना काम आवडत असेल तर माझ्यासाठी तो सक्सेस आहे. प्रत्येकासाठी पॅरामीटर्स गोष्टींचे वेगळे असतात. सो मला वाटतं प्रत्येक सिच्युएशन संयमाने टॅकल करणं हे माझ्या घरच्यांमुळेच मी शिकलोय. कारण माझ्या बाबांचा तेव्हा पिंजरा नावाचं एक नाटक आपल्या प्रोडक्शनचं सुरू होतं आणि पिंजरा नाटक खूप जोरात गाजलं होतं आणि बाबाच्या गोडाऊनला आग लागली सेटच्या. त्या काळी एक 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी 2-2.5 लाखाचे सेट जळून गेले. त्याच्यानंतर ते गोडाऊन कधीच उभं राहिलं नाही. आपण त्याच्यानंतर अनेक नाटकं प्रोड्यूस केली, अनफॉर्च्युनेटली ती वर्क नाही झाली. म्हणजे कुठलंच तू म्हणशील ते प्रोडक्शन आपल्याला तसं फळलं नाही मनी वाईज. बट स्टील ही केप्ट डुईंग इट. आजही इज 83 आणि त्यांचं आत्ताही एक मी अश्वत्थामा चिरंजीव आपल्या प्रोडक्शनचं नाटक सुरू आहे आणि त्यांचं प्रत्येक प्रोजेक्ट संपलं, मग ते सक्सेसफुल असो फेल्ड असो, ही इज लाईक अभी दुसरा करते, चलो अभी मेरे को ये करने का, अभी मेरे को ये करने का. मग हे स्पिरिट असलेला माणूस जेव्हा आपल्या घरी असतो तेव्हा मला वाटतं प्रत्येक गोष्ट आपण शांतपणे बघायला शिकतो. ऑफकोर्स मी अनेक वर्षांपूर्वी असा नव्हतो, त्या यंग एज मध्ये आपण रिॲक्शन्स आपले वेगळे असतात. तू मला कॉलेजमध्ये पण बघितलंयस, मी कम्प्लिटली वेगळा माणूस होतो कॉलेजमध्ये. बट आपल्याला येणारे अनुभव शिकवतात आणि त्यातून आपण शिकावं. म्हणजे त्यातूनही न शिकता जर आपण तसेच राहिलो तर मग काय पॉइंट नाही. बट मला वाटतं हे व्हर्जन छान आहे की आपण कुठल्याही सिच्युएशन मध्ये पटकन न हलणं, तर मला वाटतं सोल्युशन पटकन सापडतात आपल्याला गोष्टींची. आणि प्रॉब्लेम्स कडे हसून ब्लॅक कॉमेडी करून बघितलं तर ते प्रॉब्लेम छोटे वाटायला लागतात. सो आम्ही डिनरला बसून ठरवत हेच होतो की आता घराचं रेनोव्हेशन करायला लागणार, कारण घर अख्खं काळं आलं, सिलिंग खाली आलं, काचा फुटल्या, फ्रीज, वॉशिंग मशीन सगळं जळून गेलं. माझ्या आईला एक ते बसला तो थोडासा शॉक की आपलं काय चुकलं का, आपण काय चुकीचं केलं की आपलं घर जळून गेलं. पण त्याच्यानंतर आम्ही काही नाही, शांतपणे काम केलं, महिन्याभरात घर उभं राहिलं परत. तो क्या जब तक आदमी है तब तक बाकी तो सब बन सकता है. मतलब क्या बात आहे. आणि या सगळ्यानंतर हा कॉपी बेस्ड प्रश्न संग्रामबाई जो मी सगळ्यांना विचारतो, तो मला विचारायचा आहे. कलाकार म्हटलं तर आपण कोणाला इन्स्पायर करतो, कोणाकडे इन्स्पायर होत असतो. इफ गिव्हन अ चान्स की तुम्ही ड्राईव्ह करताय आणि तुम्हाला या सीटवर कोणाला तरी बसवायचं आणि निखळ गप्पा मारत ड्रायव्हर द्यायचा आहे, त्या व्यक्तीला तुम्ही भेटला असेल नसेल मला माहिती नाही, त्या व्यक्तीसोबत तुम्हाला एकदा भेटून फक्त गप्पा मारण्याची इच्छा असेल नसेल मला तेही माहिती नाही, पण कोणाला तुम्हाला इकडे बसवायचं आणि निखळ गप्पा मारत ड्रायव्हर द्यायचं एकदा तरी? मला वाटतं अशी एक व्यक्ती म्हणजे आचार्य प्रशांत आहे, ज्यांचे मी पॉडकास्ट ऐकतो. आणि आता मी माझ्या ऋषीराम यात्रा या चॅनलच्या निमित्ताने मी आणि माझा मित्र ऋषिकेश शाह आम्ही वेदांचा अभ्यास सुरू. बरोबर. तर आचार्य प्रशांत जे आहेत ते म्हणजे इंटरनॅशनल फिगर आहेत आणि वेद वगैरे तोंडपाठ आहेत रे त्यांना, भगवद्गीता वेद तोंडपाठ आहेत. सो त्यांच्याशी गप्पा मारण्याची काही आपली पात्रता नाही, बट त्यांनी बोलावं आणि आपण ऐकावं असं जरी संधी मिळाली तरी नथिंग लाईक इट. तुम्ही सुरुवात केली गाण्यांनी, तर कार्यक्रमाचं सांगत आपणच गाण्यांनी करावं. कुठलंही गाणं तुम्हाला आवडतं वॉटेवर. लग जा गले के फिर हंसी रात हो ना हो, शायद फिर से जन्म में
मुलाकात हो ना हो.